तर चला पाहूया टँकमधली मोटार सर्व्हिस करायची। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आयशर पैसे राठोड आज तुमच्यासाठी डिझेल टँकमधील फ्युएल मोटार ही रिपेअर आणि सर्व्हिस कशी करायची हे मी दाखवणार आहे। आणि ही पहा कशी किती घाण झाली, ही अशी का झाली, कारण टँकमध्ये डिझेल कॅनने टाकल्यामुळे कॅनमधला कचरा जाऊन टँकमध्ये बसतो। तर पाहूया कसं घोळायचं ही मोटार। आपण टँकमधली ही डिझेल टँक आहे, ह्या टँकवरती हे स्क्रू आहेत। आता आपण पहिले हे कपलर, हा जो कपलर डिझेल दाखवणे सिग्नल आणि डिझेल मोटर इग्निशन सप्लाय देणारी हे कपलर आहे, हा कपलर आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचा आहे। हा रिमूव्ह केला आपण। ह्या परत ह्या दोन डिझेल लाईन आहेत, ही रिटर्न लाईन आहे आणि ती साईडला मेन लाईन आहे। रिटर्न लाईन आपण काढून घेतलेली आहे, प्रेस करून ह्या साईडला प्रेस करून नॉब आहे त्याला प्रेस करून हे दोन्ही पाईपलाईन काढून घ्यायचे आपल्याला। हे काढून झाल्यानंतर हे स्क्रू आहेत, हे स्क्रू आपल्याला स्क्रूड्रायव्हरने रिमूव्ह करून घ्यायचे आहेत। 6 स्क्रू असतात ते रिमूव्ह करून घ्यायचे आहेत। ह्यामध्ये ही मोटार ही पंप खराब का होतं, कारण आपण डिझेल बाहेरचं लोकलचं डिझेल घेऊन ते डिझेल आपण टाकीत टाकतो, कॅनाने टाकतो किंवा कशा बकेटने टाकतो। कारण कॅनामध्ये जे कचरा असतो, काही काही केमिकली असतं, ते जाऊन आपल्या ह्या टँकीमधल्या मोटरमध्ये पंपमध्ये जाऊन ती छोटी एक जाळी असते खाली, त्या जाळीवर जाऊन बसतं। मग जाळीवरती बसल्यामुळे फ्युएलवरती येणं कमी होतं आणि फ्युएल कमी आलं की काही वेळेस मोटर ड्राय झाल्यामुळे मोटरचा आवाजही येतो, कधी कधी गाडी स्टार्टही होत नाही, ह्या कचरा आल्यामुळे गाडी स्टार्टही होत नाही। तर हे असं न व्हावे यासाठी कस्टमरने काळजी घ्यावी की कॅनमध्ये डिझेल कॅनने टाकू नये, शक्यतो पंपात टाकावं। चांगल्या दर्जाचा डिझेल हा यूज करावा। चांगल्या दर्जाचं डिझेल यूज केल्याने इंजेक्टरची पंपाची लाईफ जास्त वाढते, ह्या मोटारची ही लाईफ वाढते। जर खराब डिझेल टाकला तर ह्याची जाळी चोकअप होऊन पुढे डिझेल कमी केल्या कारणास्तव इंजेक्टरही स्टक होऊ शकतात, पंपही खराब होऊ शकतो। हे होऊ नये त्यासाठी आपण शक्यतो पंपात आणि चांगल्या पंपात चांगल्या दर्जामध्ये डिझेल असेल ते चांगल्या क्वालिटीचं डिझेल हे टाकावं। त्यामुळे आपले पंपाची लाईफ आणि इंजेक्टरची लाईफ वाढू शकते। तर ही प्लेट काढली आपण ती ह्या साईडनी ज्या माती आहे ती आतमध्ये टाकीत पडू नये याकरता आपण तो थोडा प्रेस करून ठेवायचा आणि साईडची जी माती आहे ती क्लीन करून घ्यावी। कारण आपण आता मोटर साफ करतो, हे साफ करताना ते कचरा जर आतमध्ये पडला तर परत ते काय टाकी खोलावी लागेल। त्यासाठी कचरा न पडावा त्यामुळे ही माती जी आहे ती खरडवून अशी माडतं हे म्हणून काही घेऊन त्याच्यानं खरडवून ती माती साफ करून घ्यावी। कारण नेक्स्ट टाइम आपण टाकू ज्या टायमाला आपण पंप टाकू त्यावेळेस ती माती पुन्हा त्या टाकीत जाऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि ती आपण आता हे साफ करून घेतो। ह्यामध्ये साईडला स्क्रू पण आहेत, त्याहीमध्ये जर माती गेली असल्यास तर ती साफ करून घ्यावी, नाहीतर स्क्रू परत जाम बसू शकतात किंवा टाईट बसू शकतात आणि थ्रेड किंवा डॅमेज होऊ शकतात। आता ही आपण काढून घ्यायची, वरती साफ पूर्ण प्रॉपर करून घ्यायची, तिला का चांगल्या कपड्याने एकदम पुसून घ्यायचे, कारण माती परत आतमध्ये जाऊ नये याकरता। पहा तर ही चांगल्या प्रकारे क्लीन झालेली आहे, बऱ्यापैकी झाली क्लीन। तर ही क्लीन करून घेतल्यानंतर आता आपण ही वरची जी मोटर आहे, जो पंप आहे फ्युएल पंप, तो आपण काढून पाहूया ह्याच्यात काय झालेला, काय प्रॉब्लेम आले ते पाहूया। ह्याचा मी सप्लायही चेक केला तर सप्लाय मला ओके आला, त्या कारणास्तव मी हा पंप खोलायचा डिसिजन घेतला आहे। आणि आता पंप खोलून बघूया ह्याच्यात काय आपल्याला भेटतंय। साफ करून घेतले हे चांगला। आता हे अलगद काढताना बघा गेज असतं, याला एक फ्युएल गेज असतो, तो फक्त क्रॉस असतो, त्यामुळे ह्याला काढताना थोडा क्रॉस करून असा क्रॉस करून काढायचं, कारण हा गेज जर सरळ वळला तर बेंड होऊ शकतो किंवा तुटू शकतो, ह्याची काळजी घ्यावी आपण। तर चांगला टप घेतलेला आहे, टप ही चांगला घ्यावा कारण साफ होते। ह्या बघा, ह्या पहा काय ह्याची हालत झाली, ही पूर्ण ह्याच्यामध्ये खराब तऱ्हेचं डिझेल टाकून याला हे बाद झालेलं आहे। हे बघा, हे पूर्ण व्हाईट असतं, हे पूर्ण आता काळं झालं आहे। हे एकदम कॅनने डिझेल टाकले। मी कस्टमरला विचारल्यानंतर कस्टमरने मला सांगितले की हे डिझेल कॅनमध्ये एकदा चुकून पडलं आहे, त्यामुळे ही अवस्था झाली। कारण ही पूर्ण हे कॅनमधलं कचरा जाऊन त्या पंपाला पूर्ण चोक करून टाकले आणि त्याला
आहे जर असं चाललं असतं तर ही मोटर हे पूर्ण हे आपल्याला नवीन टाकावं लागलं असतं. एकदा जर चूक झाला आणि आतली मोटर खराब झाली तर त्यावरती मोटर टाकल्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही. आता हा मी गेजची जी कपलर आहे तो मी काढत आहे. ह्याच्यावरती एक गेज आहे, हा साईडला आहे तो फ्युएल गेज, म्हणजे जो आपल्या क्लस्टरला इंडिकेशन दाखवतो तो हा गेज आहे. त्याची वायर आता इथं वरती वायरी आहे, त्याच्या कपलर आहे. तो कपलर हा आहे बघा इथे, हा कपलर ओपन केलेला आहे. हा कपलर काढून तो पहिल्यांदा आपल्याला तो गेज तो रिमूव्ह करून घ्यायचे, कारण हे साफ करताना तो डॅमेज होऊ शकतो. त्या कारणास्तव हे आपल्याला ते काढून, हे लॉक आहे, या लॉकला थोडं कटवून स्क्रूड्रायव्हरने ठोकून हे निघतं. या गेज काढलेला आहे. हा गेजची अवस्था बघा काय झाले, पूर्ण काळा पडलेला आहे. हे पंप बघा पूर्णपणे ब्लॅक होऊन खराब म्हणजे आतल्या फिल्टरची अवस्था खूप खराब झाली असणार आहे. म्हणजे ह्यात आपण पुन्हा रिमूव्ह करून याला क्लीन करणार आहोत. याला साईडला 2 लॉक आहेत, ह्या दोन साईडमध्ये लॉक आहेत. त्यातले डिझेल पहिला काढून घ्यातले. हे पहा किती घाण आहे पहा ह्याच्यावरती. यामुळे त्याला डिझेल पुढे सप्लाय होत नाही आहे. सप्लाय होण्यामध्ये अडथळा येत आहे कचऱ्याचा. त्या कारणास्तव फ्युएल पुढे जाऊन न गेल्या कारणास्तव गाडी क्रँक होते पण स्टार्ट होत नाही, कारण फ्युएलच आला नाही तर गाडी स्टार्ट कशी होणार. हे लॉक आहेत, हे 2 लॉक आहेत या फिल्टरला. हे आधी साईडचे ते प्रेस करून काढून नंतर हे 2 लॉक ओपन करायचे आहेत आपल्याला. लॉक काढून हे साफ करून घ्यायचे, ते मी दाखवतो तुम्हाला साफ करायचे ते. पण ह्या खराब डिझेलमुळे आपल्या गाडीला खूप हानी होऊ शकते, आपल्याला खर्चिक होऊ शकते. हे खर्चिक न व्हावे त्या कारणास्तव हे आपल्याला डिझेल किती चांगल्या प्रकारे टाकले पाहिजे, चांगल्या दर्जाचं डिझेल टाकलं पाहिजे हे तुम्ही पाहू शकता. कारण खराब डिझेल टाकल्यास कारणास्तव ही अवस्था ही आहे फिल्टरची. जर का चांगलं डिझेल असेल तर या पंपाला काही होणार नाही. आता हे लॉक काढून मी तुम्हाला साफ कशी करायची आणि काय करायचं ते दाखवतो आतल्या. म्हणजे हे साईडचे लॉक आहेत ते एका स्क्रूड्रायव्हरने किंवा एका पेचकसने आपल्या प्रेस करून असे थार ओपन करून ठेवायचे आहेत. नंतर त्याला खाली असा हा खेचायचा आहे. हे पाही त्याची खालची जाली आहे, ही पूर्ण पाण्याने ब्लॅक झालेली पूर्ण ती माझ्या हात खराब असल्यावर मला ते व्हिडिओ करायला जमली नाही. हे मी तरी पण वॉशिंगवाल्याकडनं क्लीन करून घेतले. ही जाली आणि हे एक ते व्हाईट त्याचं हे कवर, ह्यामध्ये फुल कचरा होता, तेही मी साफ करून घेतले ह्यामध्ये वॉशिंगच्या चांगल्या प्रेशरच्या पाण्याने. आता ते फिटिंगही केलं आहे मी. आता हे चांगल्या फडक्याने पुसून घेतो आहे. कुठे कचरा राहिला, कुठे पाणी राहिलं ते साफ करून या कपड्याने साफ करून पुन्हा ही मी फिट करणार आहे तिला. हे पहा कसं होतं बघा त्याने. आता झालं बघा कसं पूर्ण अशी व्हाईट असते. आधी आपण खोललो तेव्हा ब्लॅक होतं आणि आता ही पहा ती व्हाईट पूर्ण आपण क्लीन केलं आहे. हा गेजही त्यामुळे आपण पुसून साफ करून घेतला आहे. तो गेज फिट करत आहोत. ह्या लॉकमध्ये त्याला अटकवायचं आहे. त्याला हे प्रेस करताना ह्याच्यामधला नॉब आहे तो काही डॅमेज होणार नाही, त्याची आपल्याला काळजी घ्यायची. ह्याला साईडला 2 लॉक आहेत. आपला डोअर कसा असतो त्या टाईपमध्ये ह्याला लॉक करायचं आहे. लॉक झालेला ह्या त्याला चांगलं पुसून घ्यायचं आहे. ही जी आहे ही रीडिंग आहे, ह्यावरती आपलं फ्युएल किती आहे आतमध्ये, किती कमी आहे, किती लेवल आहे, हे ह्या गेजवरती याच्यावरती पूर्ण मार्गदर्शन होतं. हा जो बॉल आहे हा वर खाली झाल्याने गेज आपला फ्युएल किती आहे, टाकीत किती नाही ते हे चेक होतं. तर हा आपण जो गेजचा आपलं काढला होता तो पुन्हा टाईट केला आहे, लावून घेतला, लॉक करून घेतलेला आहे. आता टाकताना थोडा गेज पहिला टाकून नंतर पंप असं क्रॉस करून थोडा आत टाकून त्याच्यावरची प्लेट आणि ते सर्व काही फिटिंग करून घ्यायचं आहे. तर पहा हे कसं ओपन करून पुन्हा मी टाईट केलं, फिट केलं आणि पाहतो. तर चालू करून बघणार आहे. तर हे सर्व मी साफ क्लीन करून झाल्यानंतर, मी फिट करून झाल्यानंतर गाडीला सेल्फ मारला तर एका सेल्फमध्ये गाडी स्टार्ट झालेली आहे माझी. त्यामुळे हा पंप जो टाकीमधला आहे तो क्लीन असला तर फ्युएल चांगल्या प्रेशरने पंपाला व फिल्टरला जातं.
त्यामुळे ह्या टाकीमध्ये चांगल्या प्रकारचं डिझेल टाकून कॅनने न टाकता चांगल्या प्रकारचं डिझेल पंपातच टाकावे. एखाद वेळ डिझेल संपला असेल तर चांगला कॅन घेऊन पंपातनं डिझेल घेऊन टाकावे. कुठलाही साधारण लोकल डिझेल घेऊन कुठल्याही गाडीचं काढून टाकलेलं डिझेल शक्यतो टाकीत टाकू नये, नाही तर त्या कारणास्तव हे पूर्ण हे होतं. ह्याच्यामुळे इंजेक्टर पंप हेही डॅमेज होऊ शकतात आणि ते आपण 4 पैसे वाचवण्याच्या ह्याच्यामध्ये खराब डिझेल टाकतो, पण त्यामुळे हे मोठी हानी होऊ शकते. थोडक्यासाठी खर्च वाचवण्याच्या आपण चक्करमध्ये खर्च वाढवू शकतो. त्यामुळे ही छोटीशी चुकी ही मोठ्या खर्चात आपल्याला घालू शकते. त्या कारणास्तव आपल्याला पूर्ण फिटिंग करून घेतो आता. हे डिझेल चांगलं टाकावं. तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे.